मशीहा हा शब्द आपण कितीतरी वेळा ऐकला आहे, नाही का? पण या शब्दामागे जो प्रचंड अर्थ दडलाय तो आपल्याला खरोखरच माहिती आहे का? चला तर मग ह्या स्रोताच्या आधारे आज आपण तोच अर्थ उलगडून पाहूया. बरं, सगळ्यात आधी अगदी मुळापासून सुरुवात करूया. मशिया हा शब्द आलाय हिब्रू भाषेतून आणि गंमत म्हणजे याच शब्दाचं जर आपण ग्रीक भाषांतर केलं तर तो शब्द आहे ख्रिस्त. दोन्ही शब्दांचा अर्थ अगदी एकच आहे, अभिषिक्त व्यक्ती. म्हणजे अशी व्यक्ती जिला एका खास विशेष कार्यासाठी निवडलं गेलं आहे, अभिषेक केला गेला आहे. हीच व्याख्या, हाच आपल्या संपूर्ण विश्लेषणाचा पाया आहे. पण अभिषिक्त हा शब्द ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच, नाही का? ठीक आहे, मानलं की अभिषेक केला गेलाय, पण कशासाठी? नक्की काय आहे तो उद्देश? कारण फक्त शब्दाचा अर्थ जाणून घेणं पुरेसं नाही, त्यामागे जे प्रचंड मोठं कार्य आहे ते समजून घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढे घेऊन जातं. बघा, हा अभिषेक काही एका साध्या पदासाठी नाहीये. नाही, स्रोतांनुसार हा अभिषेक आहे तब्बल 3 वेगवेगळ्या अत्यंत महत्त्वाच्या भूमिकांसाठी. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या तिन्ही भूमिका एकाच व्यक्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर मग कोणत्या आहेत ह्या 3 भूमिका? चला पाहूया. पहिली भूमिका आहे राजाची. पण हा केवळ राज्य करणारा राजा नाही, तर पापावर अंतिम न्याय करणारा राजा आहे. दुसरी भूमिका आहे याजकाची. याचं काम आहे पापांसाठी प्रायश्चित्त करणं आणि देव आणि मानव यांच्यात एक पूल बांधणं, मध्यस्थी करणं. आणि तिसरी, तितकीच महत्त्वाची भूमिका आहे संदेष्ट्याची. देवाचं सत्य काय आहे, पापाचं खरं स्वरूप काय आहे, हे जगासमोर आणण्याचं काम. म्हणजे बघा, राजा, याजक आणि संदेष्टा या तिन्ही जबाबदाऱ्या मिळून मशिहाचं कार्य पूर्ण होतं. बरं, आत्तापर्यंत आपण पाहिलं की मशिहा म्हणजे राजा, याजक आणि संदेष्टा. ह्या भूमिका आपल्या लक्षात आल्या. पण आता पुढचा आणि सगळ्यात मोठा प्रश्न, हे सगळं का? ह्या तिहेरी कामामागे इतका विशाल, इतका वैश्विक उद्देश काय असू शकतो? कारण एक गोष्ट नक्की आहे, हे प्रकरण केवळ कोणाच्या तरी वैयक्तिक पापांची क्षमा करण्यापुरतं मर्यादित नाहीये. याच्या मुळाशी काहीतरी खूप मोठं दडलंय. आणि इथे आपल्याला त्या कार्याची भव्यता कळते. बघा, मुख्य ध्येय फक्त पापांची क्षमा करणं नाहीये, तर या संपूर्ण जगातून पापाला मुळासकट उपटून टाकणं आहे. इतकंच नाही, तर या सृष्टीच्या मनात देवाविषयी जी शंका, जो अविश्वास आहे, तो कायमचा मिटवून टाकणं. प्रत्येक जीवाच्या स्वतंत्र इच्छेला भीतीने नाही तर प्रेमाने परिपूर्ण करणं. आणि हो, सगळ्यात शेवटी पापाचा जो अंतिम परिणाम आहे म्हणजे मृत्यू, त्या मृत्यूवरच विजय मिळवणं, हे आहे अंतिम ध्येय. आणि मला वाटतं हे एक वाक्य या संपूर्ण विषयाचं सार आहे. प्राण्यांची स्वतंत्र इच्छा प्रेमाने परिपूर्ण होते, ती भीतीने परिपूर्ण होत नाही. किती खोल विचार आहे हा. म्हणजे खरी परिपूर्णता, खरा बदल हा कोणत्याही दबावाने किंवा भीतीने येत नाही, तो फक्त आणि फक्त प्रेमातूनच येऊ शकतो. हाच या सगळ्या कार्याचा गाभा आहे, केंद्रबिंदू आहे. चला, आता एका अशा मुद्द्याकडे वळूया जो थोडा गूढ आहे पण खूपच इंटरेस्टिंग आहे. आपण पाहिलं की मशिहा राजा आहे, याजक आहे, पण प्रश्न हा आहे की हा अधिकार त्याला मिळाला कुठून? कारण स्रोतानुसार हा अधिकार कोणत्याही मानवी वंशातून पिढ्यानपिढ्या चालत आलेला नाही. मग हा अधिकार आला कुठून? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मल्कीसेदेक नावाच्या एका अत्यंत गूढ व्यक्तिमत्वात मिळतं. इब्री लोकांसपत्रातलं त्याचं वर्णन तर ऐका. त्याला वडील नाहीत, आई नाही, वंशावळ नाही, त्याच्या दिवसांना आरंभ नाही व आयुष्याला अंत नाही. विचार करा, हे वर्णनच आपल्याला सांगतं की ही व्यक्ती कुठल्याही मानवी चौकटीच्या पलीकडची आहे. आणि स्रोतानुसार मशिहाच्या अधिकाराचा मूळ स्रोत हाच आहे, तो मानवी नाही, तो थेट दैवी आहे. आणि हा फरक समजून घेण्यासाठी आपण 2 प्रकारच्या अधिकारांची तुलना करू शकतो. बघा, एका बाजूला आहे मानवी वंशपरंपरा, जसं की दाविदाचा वंश राजांसाठी होता, लेवीचा वंश याजकांसाठी होता. पण हे सगळं कसं होतं? तात्पुरतं, मानवी मर्यादांमध्ये अडकलेलं. आणि दुसऱ्या बाजूला आहे मल्कीसेदेकची पद्धत, जी सार्वकालिक आहे, दैवी आहे. याचा सरळ अर्थ असा की मशिहाचा अधिकार हा कोणत्याही मानवी परंपरेवर अवलंबून नाहीये, तो थेट आहे, कायम टिकणारा आहे आणि म्हणूनच तो सर्वोच्च आहे. आता विचार करा, जर अधिकारच इतका वेगळा आणि इतका उच्च असेल तर त्यातून निर्माण होणारं नातं म्हणजे देव आणि मानव यांच्यातला करार, तो जुना कसा असेल? नाही, तो सुद्धा पूर्णपणे नवीन असणार. हाच सार्वकालिक अधिकार एका नवीन कराराची स्थापना करतो. आणि या जुन्या आणि नवीन करारामधला फरक खरंच जमीन आसमानाचा आहे. पहिला करार कसा होता? दगडाच्या पाट्यांवर लिहिलेला, म्हणजे नियम बाहेरून लादलेले होते. पण नवीन करार तो थेट हृदयावर लिहिला जातो
म्हणजे तो आतून येतो. पहिला करार प्राण्यांच्या रक्ताने पक्का केला जायचा, तर नवीन करार स्वतः देवाच्या रक्ताने. विचार करा, म्हणजे हा बदल फक्त काही नियमांचा नाही, तर नात्याच्या स्वरूपातच झालेला हा एक खूप मोठा बदल आहे. बाहेरून नियम पाळण्याऐवजी आतून बदलण्याकडे होणारा हा एक प्रवास आहे. बरं, इतकं सगळं आपण पाहिलं, मशिहाचं कार्य, त्याचा दैवी अधिकार, नवीन करार. पण आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत. या सगळ्या भव्य गोष्टींचा विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नक्की अर्थ काय? त्यांना यातून काय मिळतं? कोणता वारसा मिळतो? आणि याचं उत्तर खरंच थक्क करणारं आहे. कारण मशिहाच्या कार्यामुळे विश्वास ठेवणारे लोक केवळ अनुयायी किंवा ज्यांना क्षमा मिळाली आहे असे लोक राहत नाहीत, तर त्यांना एक पूर्णपणे नवीन ओळख मिळते, एक नवीन दर्जा मिळतो आणि जगण्यासाठी एक नवीन उद्देश मिळतो. पेत्राच्या पहिल्या पत्रातलं एक वचन ही नवीन ओळख अगदी स्पष्ट करतं. ते म्हणतं, तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र. यातल्या राजकीय याजकगण या शब्दांकडे विशेष लक्ष द्या. हे काय आहे? ही ओळख विश्वास ठेवणाऱ्यांना थेट मशिहाच्या राजा आणि याजक या दोन्ही पदांशी जोडते. म्हणजे याचा अर्थ काय? की त्यांना केवळ क्षमाच मिळत नाही, तर त्या महान कार्यात त्यांना एक सक्रिय भूमिकाही मिळते. मग या वारसामध्ये नक्की काय काय येतं? बरंच काही आहे. जसं की अब्राहमाला जी वचनं दिली होती ती वारसा हक्काने मिळतात. पुढे येणाऱ्या 1000 वर्षांच्या राज्यात सहभागी होता येतं. मशिहाच्या नावात जो अधिकार आहे तो वापरण्याची शक्ती मिळते आणि प्रथम फळे म्हणून ओळख मिळण्याचा एक विशेष सन्मानही मिळतो. हे सगळं मशिहाच्या कार्यामुळेच शक्य होतं. आणि अखेरीस आपण पुन्हा त्याच मूळ मुद्द्यावर येतो जिथून आपण सुरुवात केली होती. या सगळ्याचा अंतिम हेतू काय आहे? तो एकच आहे, या सृष्टीच्या मनातून देवाबद्दलची प्रत्येक शंका, प्रत्येक अविश्वास काढून टाकणे. कारण जेव्हा शंका संपते तेव्हाच खरं निर्भय प्रेम सुरू होतं. भीतीने नाही, तर प्रेमाने जोडलेलं एक नातं निर्माण होतं. तर आजचा हा अभ्यास संपवताना एक विचार करायला लावणारा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. स्रोत म्हणतो, जेव्हा देवाबद्दलची शंका नाहीशी होते तेव्हा प्राणी खऱ्या अर्थाने प्रेम करतो. मग आपण विचार करूया की आजच्या जगात, आपल्या आयुष्यात अशा कोणत्या शंका आहेत, कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला ते खरं निर्भय प्रेम अनुभवण्यापासून थांबवत आहेत. यावर नक्कीच विचार करायला हवा.